बबले आगे सर ये आगे सर चला चला चला
हा मॉकड्रिलचे हे दृश्य आपण बघू शकतो. या ठिकाणी जी काही मॉकड्रिल आहे ती रेल्वे स्थानकावर करण्यात आली आणि या मॉकड्रिलच्या माध्यमातून दहशतवादी हल्ला झाला तर काय काळजी घेतली पाहिजे, कशा पद्धतीने आपण मदत करू शकतो एक दुसऱ्यांना हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येतो. आपण बघू शकतो या दृश्यांमध्ये ही सर्व जी काही जखमी आहेत त्या जखमींना मदत कशा पद्धतीने केली जाते तर हे दाखवलं जातं. आपण याच्यामध्ये बघू शकतो की हे जे काही जखमी आहेत तर हे जखमी सध्या या जखमींना मदतीसाठी घेऊन जाताना हे दृश्य आणि जे पहलगाम हल्ला झाला होता त्या पार्श्वभूमीवर कुठल्याही परिस्थितीमध्ये अनुचित प्रकार घडल्यास काय काळजी घेतली पाहिजे या संदर्भात ही मॉकड्रिल केली जाते. छत्रपती संभाजीनगरच्या असलेल्या ठिकाणी या ठिकाणचे दृश्य आहेत आणि या दृश्यामध्ये आपण बघू शकतो जे काही सामान्य नागरिकांना काही जखमी झाले तर त्यांना कशी मदत केली जाऊ शकते हे या दृश्यातून दाखवलं जात आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हे प्रात्यक्षिक केलं जात आहे आणि या प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून कशी काळजी घेतली पाहिजे आणि कशा पद्धतीने मदत केली पाहिजे हे दाखवण्याचा आप लोग थोड़ा पीछे आ जाइए. भक्तड़ मत बन जाइए, थोड़ा साइड में आ जाओ, पीछे हो जाओ थोड़ा सा. वाढू द्या, आग वाढू द्या. थोड़ा पीछे आ जाओ, चलो पीछे थोड़ा काटे मारे थोड़ा साइड में आ जाओ. अभी कुछ हो सकता है इधर, थोड़ा पीछे आ जाओ. थोड़ा पीछे भैया, थोड़ा पीछे आ जाओ. चलो थोड़ा पाटे मांगे, थोड़ा पाटे मांगे. चलो पीछे आ जाओ. थोडं पाठीमागे या, पाठीमागे सगळं थोडं पाठीमागे या. मागे सगळ्या लोकांना थोडं पाठीमागे या. कोणी भक्तड मचू नका. सर्व परिस्थिती आता सध्या बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. कुणी घाबरू नये नागरिकांनी. आणि सर्वांनी थोडं सुरक्षित ठिकाणी जायचंय, बाजूला जायचंय. या विजेच्या आगीतून सुद्धा काही स्फोट होऊ शकतात. सर्वजण लोक थोडं पाठीमागे सरका, थोडं पाठीमागे सरका सर्वजण. हे पाठीमागे
सगळेच कॅमेरा बंद करायला लावायचं, त्याला एकट्याला पाठवायचं. हे पुढे नको जाणार आहे, नाही कमी नाही मागे सर, मागे नाही पडलेला असेल शहरामध्ये तर त्याचे पार्टिकल्स नागरिकांवर पडू शकतात, त्याचे अनोखे आहे, नागरिकांना हानी करू शकतात. अशा वेळेस सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी जिथं बिल्डिंग आहे किंवा ब्रिज आहे किंवा आणखी असं मोठं स्थान निवासस्थान जिथं जारी करून भिंती आहेत, वरून भिंती आहे, अशा ठिकाणी सर्वांनी पलायन केलं पाहिजे. अशा स्थितीमध्ये कसं आपण संरक्षण केलं पाहिजे स्टेशनवर ते आता कॉन्कर्स एरियामध्ये दाखवण्यात येईल. तरी सर्वांनी तिकडे यावे अशी विनंती करतो. ठिकाणी जाऊ. पडायचं चला माग बाइट ले लेंगे ना, अंदर बाइट ले लेंगे ना, अंदर ही बाइट ले लेंगे, खत्म. आपल्यालाही दाखवायचा नाही दाखवायचा हा डेमो जरी असेल तरी हा डेमो आपल्याला सुद्धा लागू होतो. तरी सगळ्यांना कृपा आहे की आपण थोडं आपल्या पद्धतीने जास्त गर्दी न करता किंवा व्हिडिओमध्ये आपणच जास्त नाही येता थोडस हे पण आहे पहा की लाईव्ह काय गोष्टी ते दाखवायचे आहे किंवा नाही दाखवायचे ते शूटिंग केल्यानंतरचा विषय आहे. कारण आपण सगळ्यांच्या पुढे आपले जास्त लोक दिसत आहेत तर थोडस आपण तर आपले काही आणि आमचे माननीय खासदार साहेब सुद्धा डॉक्टर असल्यामुळे ते स्वतः तपासणी करत आहे आणि औषध चिकित्सा देत आहेत. जवान बताओ जीव दाखव जरा श्वास घे जरा करंट सर इकडे, करंट सर इकडे, करंट सर प्राथमिक उपचार इकडून दिसायला सोपं आहे. तर आपण बघू शकतो या दृश्यांमध्ये स्वतः भागवत कराड हे देखील या ठिकाणी स्वतः उपस्थित या सध्या स्वतः डॉक्टर असल्यामुळे ते मदत करण्यासाठी या ठिकाणी त्या जखमी जे मुलं आहेत त्यांना तपासताना हे स्वतः
माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड स्वतः या ठिकाणी आपण बघू शकतो. ही जे काही मॉकड्रिलचं प्रात्यक्षिक होत होतं यावेळी स्वतः केंद्रीय अर्थ राज्यमंत्री माजी भागवत कराड स्वतः देखील उपस्थित होते आणि या ठिकाणी स्वतः जी काही तपासणी करताना आपण बघू शकतो. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड स्वतः या ज्या चिमुकल्यांना जखमी झाले त्यांना तपासताना आपण बघू शकतो. हे छत्रपती संभाजीनगर शहरातील रेल्वे स्थानकावरती हे मॉकड्रिलचं प्रात्यक्षिक केलं जात आहे आणि या प्रात्यक्षिकाच्या वेळी जे काही जखमी जे काही मुलं होते त्यांना या एका ठिकाणी आणण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी या ठिकाणी डॉक्टरांची कुमक आहे, त्याचबरोबर सर्व शासकीय यंत्रणा आहे आणि या विद्यार्थ्यांवरती आता उपचार सुरू आहेत. आपण बघू शकतो जे काही विद्यार्थी जखमी झाले, गंभीर जखमी झालेले काही विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्यांवर इथे उपचार केले जात आहेत. अरे आजचे खासदार साहेब स्वेच्छेने या कार्यक्रमात सामील झालेले आहेत व स्वतः स्वेच्छेने तपासत आहेत आणि प्राथमिक उपचार सुद्धा स्वतः करत आहेत. जे प्रशंसनीय आहे. सिरियस आहे किंवा सिरियस आहे सिरियस असं काढता सर्वांनी अशा प्रकारे जर मदत केली तर आपलं जे मोठं संकट आहे खूप छोटं होऊन जाईल. थोडं वाईट वाटतं. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. वाईट वाटतं. त्या जवळचा नातू भागवत करा एका करायचं काय मी त्यांना डायरेक्ट बोला. अरे मला काय करायचं खूप आणखी एक छोटे सात नागरिकांना प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यातल्या 7 पैकी दोघांना जास्त मार लागलेला आहे आणि या दोघांना प्राथमिक उपचार केल्यानंतर मोठ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यासाठी आम्ही अँब्युलन्स मागवलेली आहे. महानगरपालिकेचे डॉक्टर मंडळीच्या सुद्धा इथे आलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून आम्ही मेडिकल कॉलेज संभाजीनगर या ठिकाणी त्यांना शिफ्ट करतोय आणि बाकीच्यांना ज्या जखमा झाल्या होत्या तिथे रक्तस्राव होत होता त्या ठिकाणी आम्ही प्रथमोपचार केला आणि त्यांची प्रगती स्थिर आहे. तरी सुद्धा ऑब्झर्वेशन म्हणून त्यांना 24 तास मेडिकल हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात येणार आहे. यानंतर आमच्या प्रतीचा एक छोटासा कार्यक्रम आहे. तरी सर्वांनी अरे चालू नाही त्यांना ओढून राहिला ना मला. काय कुठे करणार आहे भागवत करा. मीडियावाले त्याच्यापर्यंत चालले. सगळ्यांनी केलं
छत्रपती संभाजीनगरचे रेल्वे स्टेशन त्यांना बंदिस्त करण्यासाठी आपला रेल्वे पोलीस होता कसं करतो कसं पाऊल उचलतो ते पाहणार आणि सर्वांनी विनंती करतो. दोन संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशनमध्ये घुसलेले आहेत. त्यांना बंदिस्त करण्यात आलेलं आहे. रेल्वे पोलिसांना पाचारण करण्यात आलेलं आहे आणि ह्या अतिरेक्यांचा आत्मा आज या रेल्वे स्टेशनमध्ये बंदिस्त केल्यामुळे करायचा आहे म्हणून पोलीस इथल्या कामावर मृत्यू झाले. सर्वांनी थोडं मागे आणि आतापर्यंत तुमच्या मागून येत आहे तिथं नाही मागून येत आहेत. केंद्र सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये मॉक ड्रिलचा कार्यक्रम आयोजित केला होता. कलेक्टर ऑफिस तर्फे नाही पण रेल्वे स्टेशनच्या या रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरमध्ये मॉक ड्रिलचा कार्यक्रम झाला. बॉम्बस्फोट झाल्यानंतर काय करायचं, बॉम्बस्फोट झाल्यानंतर नागरिकांनी कशी काळजी घ्यायची, त्याचबरोबर आग लागल्यानंतर आग कशी उठवायची, नंतर जे जखमी झाल्यांनी कसं उचलून न्यायचं, अँब्युलन्स कशी पोहोचायची, प्रथमोपचार कसा करायचा आणि त्याचबरोबर त्या हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांची ट्रीटमेंट कशी द्यायची आणि त्याचबरोबर आतंकवादी दोन इथं जे एका बंदिस्त खोलीमध्ये आहेत त्यांचा सुद्धा खात्मा करण्यासाठी रेल्वेचे पोलीस दर्शवले आहेत. त्यांचं सुद्धा प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे. असा हा कार्यक्रम सांगितलं काय करायचं आपल्या मागे येणार आहेत सर्वांना विनंती आहे. मागे सर्व मागे येतात तिकडे येणार आहे इथं नाही. हे चला दहशतवादी तिकडे येणार आहे. दहशतवादी तिकडे येणार आहे. चला अरे बाबल्या लाईट बंद करो. बाबल्या हॅलो हा सर्वांनी थोडं बाजूला घ्या. आता माओवादी आपल्या संभाजीनगरमध्ये स्टेशनमध्ये घुसलेले आहे. कृपया आपण थोडं साईडमध्ये व्हा. संभाजीनगर माओवादी घुसले स्टेशनमध्ये तरी आपण थोडं साईडमध्ये व्हा. सर्वांना पाहता येईल असं माओवादी आपल्या संभाजीनगर शहरमध्ये आतमध्ये स्टेशनमध्ये घुसल्या तरी कृपया आपण थोडं साईडमध्ये व्हा. सर्वांना पाहता येईल थोडं साईडमध्ये, कारण माओवादी जे आहे ते कुठूनही घुसू शकतील हे आपल्याला सांगू देणार नाही. त्यावर थोडं आपण थोडं साईडमध्ये सर्वांना मागणी पाहता येईल. थोडं प्रथम विरोध करा सर्वांना. एक मिनिट बघा रे बघा हे मावादे भैया
तौफिक भाई सर्वांशी धन्यवाद. ये साईड साईड चला नाही. बाबल्या चाल ना बाबल्या बाबल्या चाल ना यार बाबल्या बाबल्या चाल ना रे बाबल्या. सुधीर भाई ये पार्टी बघा रे. तौफिक भाई सामने आते थे क्या ऐसे भाग जाते थे सब. ये गाड़ी के ए अमोल गाडीत बस. ए एकाल तिकडून हाय ग.